हा जो एरिया आहे ना, हा पूर्ण डॅमच्या आतमध्ये आहे म्हणता. इथं पूर्ण पाणी असतं. जवळपास इथं हा कोपरा आहे ना, इथपर्यंत पाणी असतो. हा बघ इथपर्यंत. तर आता आहे ना, आता उन्हाळा आला ना, तर उन्हाळ्यामुळे पूर्ण पाणी सुकलेलं आहे. तो गुड मॉर्निंग मित्रांनो. हा असा काही आपल्याला सकाळचा व्ह्यू भेटतो. तर आपण आज निघालेलो आहे नॉर्मल संडे राईडसाठी आणि थोडी प्लॅनिंग सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. बाकी तर तुम्ही एकदम पहाटे उठलात तर तुम्हाला असा काही व्ह्यू भेटतो. थोडी झोप मोडते पण व्ह्यू एकदम अप्रतिम भेटतो. जसंही सकाळचा आहे ना, एकदम थंड थंड हवा आणि फ्रेश एअर असते. एकदम गाड्या वगैरे कमी येतात रस्त्याला, तर खूप सुंदर अशी हवा आपल्याला भेटते आणि एन्जॉय सुद्धा करू शकतो आपण. एक म्हणून मी संडे राईड म्हणून एक छोटीशी राईड काढलेली आहे संडे. तर चला मित्रांनो, एन्जॉय करू थोडी संडे राईड. आणि थोडी गाडी पण पळू. खूप दिवस झाले गाडीला थोडी चालवली नाही ना, भरपूर दिवस. तर व्हिडिओ पण नाही आलेली. तर त्यामुळं आज मी निघालो माझ्या फ्रेंडसोबत. कोणी सुद्धा आज नव्हता संडे राईडला, तर सर्व बिझी आहेत. तर आज आम्ही दोघंच निघालो आहेत. माझा फ्रेंड आहे पाठी बसलेला. एन्जॉय करू थोडी छोटीशी राईड, जास्त मोठी राईड नसणार आहे. सो मित्रांनो, आपण आता मेन रोडला आलेलो आहे. पुण्याच्या हायवेला आलेलो आहे. म्हणजे हा पुण्यातला रोड होतो. तर हे बघा, तुम्ही संडे राईडला बघू शकता जो तो एन्जॉय करतो आपली गाडी. तर चला मित्रांनो, आपण सुद्धा एक छोटीशी राईड एन्जॉय करू आणि थोडी गाडी आपली पळवूया आणि मजा घेऊया थोडी. चला थांबा मित्रांनो, थोडा ABSचा इश्यू आला. आपला ABS काम आहेत का चालू होत नाही माझा. परत चाललंच ना आला आता. यार ब्रेक पॅडचा दिसतोय रे. अरे यार ब्रेक पॅड. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे सर्व. आय होप सर्व चांगले असतील. तर मित्रांनो, बरेच दिवस व्हिडिओ काढले होते आपण आणि आज आपण व्हिडिओ काढायला आलेलो बाहेर. म्हणजे थोडीच नॉर्मल अशी शॉर्ट व्हिडिओ म्हणून काढायला आलो आहे. तर मित्रांनो, आम्ही एक बरीच मोठी प्लॅनिंग करतो आहे ट्रिपची, जी की असणार आहे आपल्या आउट ऑफ स्टेट. तर बघू मित्रांनो, कुठे प्लॅनिंग करतो आता. म्हणजे विचार तर बनवले, 2-3 ठिकाण ठरवलेले आहेत, पण अजून फिक्स झालं नाही. आणि 4 पब्लिक तर फिक्स झालेले आहे. अजून थोडे 2-3 माणसं भेटली तर बरं होईल. आणि जे की अशी पाहिजे जी आपल्याला कोऑपरेट करतील जाताना आणि एन्जॉय करणारे पाहिजे, त्याची मरणारी नाही पाहिजे, मुर्दे पडणार नाही पाहिजे माणसं. तर मित्रांनो, प्लॅनिंग तर तुम्हाला सांगेल. आता 2-3 ठिकाणं आम्ही सिलेक्ट केलेले आहेत, पण तिथला टायमिंग आणि रेल्वे तिकीट्स भेटले हे तर ठीक आहे. त्यामध्ये मित्रांनो केदारनाथसुद्धा असणार आहे, पण केदारनाथसोबत आम्ही अजून 2-3 ठिकाणी ॲड केलेले आहेत. केदारनाथ परत काय करतो आहे, कारण जे आमच्यासोबतचे होते त्यांना तर केदारनाथ जाणार होतं परत. तर सर्वांनी प्लॅनिंग केलं की परत जाऊया म्हणून, तर परत जायची प्लॅनिंग करतो आहे. असं काय नव्हतं प्लॅनिंग की केदारनाथात जायचं आहे, पण सर्वांची इच्छा होती की परत एकदा केदारनाथ करूया. त्यामुळे आम्ही परत एकदा केदारनाथ करणार आहोत. आणि केदारनाथसोबत दुसरे 2-3 स्पॉट्स आहेत, जे की आम्ही तुम्हाला नंतर सांगेलच मी. तर आता नुकतंच मित्रांनो आलेलं संडे राईड होती म्हणून थोडा डॅम थ्रू आलेलो आहे. बघ तुम्हाला दाखवतो. असं काही इकडे जागा आहे मित्रांनो, या जागेवर आम्ही आलेलो आहे. तर थोडा इथं बसू, आराम करू, थोडा बोलू. आणि सो मित्रांनो, आपण इकडे जो चालतो आहे ना, हा जो एरिया तुम्ही मागू बघतो माझ्या इकडे बघा. हा जो एरिया आहे ना, हा पूर्ण डॅमच्या आतमध्ये आहे म्हणता. इथं पूर्ण पाणी असतो. जवळपास इथं हा कोपरा आहे ना, इथपर्यंत पाणी असतो. हे बघ इथपर्यंत. तर आता आहे ना, आता उन्हाळा आला ना, तर उन्हाळ्यामुळे पूर्ण पाणी सुकलेलं आहे. जवळपास पूर्ण ग्राउंड तयार झालेलं आहे बघा. हा पूर्ण एरिया पाण्यामध्ये असतो आणि इतकं पाणी कमी झालेलं आहे आता. आणि अजून पावसाळा यायला बरेच महिने बाकी आहेत, त्यामुळे पाणी किती कमी होतं हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ना, हे पूर्ण साचलेलं एक डॅमचं पाणी आहे, ते तुम्ही पाहू शकता इकडे.
मित्रांनो आपण इथं बसलेलो आहे थोडा आराम करण्यासाठी आणि आपल्यासमोर जे आहे हा इर्शागड आहे. इकडे बघा हा तुम्हाला गड दिसतो ना, हा इर्शागड आहे मित्रांनो. इथं सुद्धा आपण गेलो होतो. तर इथे एक मोठी ट्रॅजेडी झाली होती लास्ट टाईम पावसामध्ये. इथं दरड कोसळून बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला होता तिकडं म्हणजे. आणि त्यामुळे तिकडची ती गावं होती म्हणजे तिकडे खालची जी वाडी होती ना ती तिकडून स्थलांतरित केली दुसरीकडे. तर मित्रांनो खूप लोकांचा जीव तिकडे गमावला होता त्या ट्रॅजेडीमुळं. तर मित्रांनो तुम्हाला जसं सांगितलं मी आता प्लॅनची ट्रिप म्हणजे ट्रिपची प्लॅनिंग चालू आहे म्हणजे केदारनाथची. तर मित्रांनो केदारनाथ नाही त्यामध्ये अजून 2-3 ठिकाणं आहेत तसं मी तुम्हाला बोललो. तर प्लॅनिंग असं आहे की 10 ते 12 दिवसाची ट्रिप करायची आम्हाला. आणि ही ट्रिप जी असणार आहे ही विंटर्समध्ये असणार आहे जे की आपल्याला स्नोफॉल भेटावा. किंवा दुसरी ऑप्शनल अजून एक ट्रिपची प्लॅनिंग चालली आहे आमची. तर एक तर केदारनाथ तरी ट्रिप होईल परत किंवा दुसरीकडे सुद्धा प्लॅनिंग करू. तर दुसरीकडची प्लॅनिंग अजून ठरलेलं नाही आहे. तर अजून स्पॉट्स आम्ही शोधतो आहे. आणि तुम्हाला काहीतरी स्पॉट्स माहीत असतील जे की नॉर्थ साईडला एकदम भारी असतील तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही कुठला स्पॉट कन्सिडर करायला पाहिजे. तसं आम्ही ट्राय करू त्या स्पॉटवर जायची. पण ते नॉर्थ साईडला जाऊ कारण मला नॉर्थ साईडला पहिले पूर्ण एक्सप्लोर करत आहे. त्यामुळे प्लीज नॉर्थ साईडची कुठली एकदम चांगली ठिकाण असेल जी की 10-12 दिवसामध्ये कवर होईल तर ती मित्रांनो तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो ही ट्रिप झाली ही लॉंग ट्रिप झालेली आहे म्हणजे लॉंग ट्रिपची प्लॅनिंग झाली. आणि अजून एक मित्रांनो आपण प्लॅनिंग करतो 2-3 दिवसाची जी की आहे उज्जैन. तर मित्रांनो आपण बाईकवर उज्जैन राईड करणार आहोत लवकर ट्राय करू की उज्जैन. लास्ट मंथमध्ये करणार होतो पण थोडा इश्यू झाला त्यामुळे करू शकलो ना मित्राचा. तर मित्रांनो त्याचा इश्यू थोडा सॉल्व झाला ना की आपण लवकरच उज्जैन राईड बाईकवर ट्राय करू. तर मित्रांनो एक्सायटेड तर आम्ही भरपूर होतो पण थोडा इश्यू निघाला ना त्यामुळे आमची प्लॅन आम्हाला म्हणजे राईड आम्हाला कॅन्सल करायला लागली. तर लवकर ट्राय करू मित्रांनो उज्जैन राईड करण्यासाठी महाकाल दर्शन घेण्यासाठी मित्रांनो. तर मित्रांनो आपण जिथं आता उभे आहोत ना हा जो पाणी आहे हा पूर्ण नवी मुंबईला पुरवला जातो इकडनं हा सप्लाय पाणी नवी मुंबईसाठी केलेला आहे पिण्याचा पाणी आहे तो पण. सो मित्रांनो ही अशी आहे आपल्या आजची संडे राईड होती. तर मित्रांनो लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी प्लॅनिंग करून आणि लवकरच तुम्हाला एक नवीन व्लॉग आणू. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आता. बाय बाय. आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका की आपण नॉर्थ साईड जाणार आहोत त्यामुळे तुम्ही एक चांगलं ठिकाण आम्हाला कन्सिडर करा म्हणजे कमेंटमध्ये सांगा तुम्ही की कोणते ठिकाण आम्ही जायला पाहिजे जे की केदारनाथला ऑप्शन असेल म्हणजे केदारनाथ नाही गेलो तर तिकडे जायला आम्ही ट्राय केलं पाहिजे. तर तुम्ही नक्की कमेंट करा.